आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेड महापालिकेच्या मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी शहरात महापालिकेचा अमानवी आणि बेफिकीर चेहरा उघडा पडला आहे। नवा मोंढा परिसरात सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बेजबाबदार खोदकामामुळे खोब्रागडे नगर 2 येथील 3 ते 4 घरे कोसळली, तर सुमारे 400 ते 500 नागरिक बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत। 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता ही दुर्घटना घडली। परिसरातील रस्ते व गल्ल्यांना मोठ्या भेगा पडल्या असून ड्रेनेज व पिण्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसले आहे। घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून महापालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवकांच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप होत आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळ करत खोदकामाला परवानगी कोणी दिली? व्यापाऱ्यांसाठी संकुले उभारताना सामान्य नांदेडकरांचे घरदार उद्ध्वस्त का केले जात आहे, असे सवाल उपस्थित होत आहेत। निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या घोषणा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांसमोर आज ढिगाऱ्याखाली दबलेला जनतेचा विश्वास उघड झाला आहे। बेघर झालेल्या नागरिकांच्या तातडीच्या पुनर्वसनाची, नुकसान भरपाईची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।